हजारो किलोमीटर दूरवरून येऊन मराठ्यांनी पानिपतच्या भूमीत आपलं शौर्य दाखवलं होतं. अटक ते कटक असं साम्राज्य असलेल्या मराठ्यांनी भारतीय संस्कृतीला जगाच्या पाठीवर मोठं करण्याचं काम केलं. पानिपतच्या लढाईत मराठे पूर्ण ताकदीनं लढले. मराठ्यांच्या रक्तानं ही भूमी पावन झाली. मराठ्यांनी लढलेल्या पानिपत युद्धाला 14 जानेवारी 2025 रोजी 264 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं शौर्य स्मारक समितीतर्फे पानिपत युद्धात आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाज, सकल हिंदू समाज यांचे प्रमुख समन्वयक आणि पदाधिकारी पानिपतमधील काला आम इथं सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मराठा शूरवीरांना आदरांजली अर्पण करून शहीदांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ संस्था, चाणक्य मर्दानी खेळ सांस्कृतिक सेवा संघ आणि रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच संस्थेनं शिवकालीन युद्धकला सादर केल्या. या युद्धकला सादरीकरणासाठी प्रशिक्षक संदीप लाड आणि संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार पाटील, कृष्णा माने, राजवर्धन लाड, तानाजी पाटील, प्रियांका करवळ, तनिषा होटकर, तन्वी होटकर, वैभवी कोळी, वैष्णवी कोळी, रोहिणी काळे, संजना तुपे, सिद्धी गावडे, पूर्वा गजकोश यांनी पट्टा, तलवार, भाला, फरीक दाग, लाठी, बाणा, पाश आदी खेळ आणि क्रीडा प्रकाराचं सादरीकरण केलं. या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.